या निवडणुकांना आता अवघे 2 दिवस राहिलेत आणि राज्यभरामध्ये प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली बघायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरीमध्ये सभा घेतली। रात्री सोमया मैदानावर सभा होणार आहे, तर उद्धव ठाकरे बीकेसी मैदानात सभा घेत आहेत। राज ठाकरे यांची तोफ दादरमध्ये धडाडणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे तिन्ही प्रमुख नेते आपापल्या होम ग्राउंडवर सभा घेत आहेत। खरं तर आज प्रचारासाठी शेवटची संध्याकाळ आहे, कारण उद्या संध्याकाळी 5 नंतर प्रचार करता येणार नाहीये। त्यामुळे सर्वच नेते मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, मुख्यमंत्रींची सभा होते सोमया ग्राउंडवर। सकाळी आपण बघितलेलं होतं की पुण्यामधल्या सभेमध्ये गर्दीच नसल्यामुळे त्या सभेवर फज्जा उडाला, सभा रद्द करायला लागली। या पार्श्वभूमीवर सोमया ग्राउंडवर कशी तयारी सुरू आहे? अश्विन, आपण पाहतोय की मुंबईमधली ही एक महत्त्वाची सभा होणार आहे मुख्यमंत्र्यांची, कारण आपण बघतोय की ह्या सभेमधनं मुख्यमंत्री जे मराठी मतदार आहेत त्यांना कुठेतरी साथ घालणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो जागांचा प्रश्न असतो, घरांचा प्रश्न असतो, त्याबाबत कुठेतरी मुख्यमंत्री वक्तव्य करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही जी सभा आहे ती मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाची आहे। जसं आपण बघतो की काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी सर्व सभांचा एक धडाका लावला आहे। दिवसाला 4-4, 5-5 सभा करतात। आतापर्यंत ज्या मुंबईच्या सभा झाल्या त्यांना बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मुख्यमंत्र्यांना हा मिळालेला आहे। त्यामुळे जर आपण बघितलं की उद्या प्रचार 5 वाजता संपतोय, तर ही तशी शेवटची सभा म्हणायला पाहिजे। आणि त्यासाठी मुंबई भाजपाने बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर कंबर कसलेली आहे, लोक यायला सुरुवात झालेली आहे। आणि त्याच वेळेला अश्विन, आपण बघतो आहे की जे पोस्टर वॉर आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय। आजच भाजपाने संपूर्ण मुंबईमध्ये पोस्टर्स लावलेले आहेत। जेव्हा शिवसेना म्हणते की आम्ही करून दाखवलं, तर नेमकी काय करून दाखवलं ह्याची यादीच भाजपाने लावलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि तेव्हा आक्रमकता ती आहे ती भाजपाने अजून वाढवलेली आहे आपल्या प्रचारामधली। आणि आजच्या सभेमध्ये देखील हेच दिसेल, कारण कुठेतरी आज संपूर्ण दिवसभरात जो कमी रिस्पॉन्स मिळाला आहे मुख्यमंत्र्यांना देखील, त्याची जी उणीव किंवा भर आहे ती इथे मुख्यमंत्री संपूर्ण भरून काढणार आहेत। 9 वाजता समजतं आहे की मुख्यमंत्री भाषण करायला उभे राहणार आहेत। अश्विन।